तर आज आम्ही दह्याची कढी बनवलेली आहे। तर तुम्ही बघा किती भारी असा त्याला हे आलेला आहे कलर आणि दिसायला पण किती छान दिसते। तर अशी जर कढी तुम्ही बनवाल ना तर एकच नंबर लागते अशी कढी। जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आवी झिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर। तर सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आता आमचा दोघींचा मस्तपैकी असा बेत अलग। तर तुम्ही बघा आज आम्ही काय बनवणार आहे। तर नेमकं तुम्ही आज काय बनवणार आहे? तुम्ही सकाळपासून चालू आहे तुमचं का आज नवीन काही तर असं बेत आहे? तर आता रोज रोज भाजी ते खाऊन कंटाळा आला तर मग म्हणलं आज आहे ना आपण मस्त अशी दह्याची कढी बनवूया। तर हे पा म्हणलं आता दह्याची कढी बनवायला आहे ना तर किती दिवसापासून बनवायची होती पण मग दही नव्हतं। तर मग पप्पानी दही आणलं मग त्यानंतर आता दूध गाईचं चालूच आहे। तर मग त्यासाठी आता थोडं थोडं दूध टाकून असं दही बनवलेलं आहे हे बघ। तर हे घरचं दही आहे आणि घरच्या दह्याची कढी एकदम भारी होती आंबट अशी। आणि घरचंच दह्याची शक्यतो कढी जरा केली तर एकदम भारी वाटत आणि कढी पण खायला एकदम चवदार लागती। घरच्या म्हणजे दुधाचं आपण कसं एकदम असं व्यवस्थित लाल जर तापेल राहतं दूध चुलीवरचं दूध तापवलेलं आणि त्याची जर कढी बनवली ना आपण तर खायला एकदमच अशी मस्त टेस्ट लागते। तर ज्या प्रकारे आपण जी दुधाची किंवा दुकानातून आणलेली दह्याची कढी बनवतो ना त्याच्यापेक्षा ही घरची असेल आपली गावरान एकदम अशी चुलीवर तापवलेली जर दुधाची जर कढी केली ना तर खायला एकच नंबर लागते। तर एकदम असं घट्ट असं मी एक लहान डबा भरून दही घेतलेलं आहे। चूल पण पेटून घेतलीच मी अगोदर आणि पाणी ठेवून दिलेलं होतं म्हणजे मग कढीला कसं गरम पाणी असलं ना तर मग कढी पटकन तयार होते खायला बी एकदम भारी लागते। तर मी अगोदर पाणी गरम करून घेतलं। तर मी आता ते पाणी एका पातेल्यात काढून घेते आणि म्हणजे आपल्याला बाकीचं हे करायला बरं नाही। तर कढीसाठी आपण एवढं साहित्य घेतलेलं आहे। तर आपल्याला कढीसाठी लागतंय डाळीचं पीठ। तर मी अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि कापून घेतलेली कोथिंबीर मी आणि तेल घेतलेलं आहे। इकडे कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपले मिरच्या आहे आणि 2 कांड्या लसूण सोलून घेतलेला आहे। तर मी आता या मिरच्या आहे ना सोलून आणि आपल्याला ते आहे ना हे करून घ्यायचं आहे आपल्याला कढीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे। मिरच्या पण मी निसून घेतलेल्या आहे त्याचे देठ काढून घेतलेले आणि आपल्याला मिरची आणि लसूण एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यात मी थोडंसं मीठ टाकू राहिले म्हणजे मग मिठाने कसं कुटायला बी बरं राहील। तेवढा जिऱ्याचं घे कविता इकडं। तर मी असे थोडेसे जिरे घेतलेले 1 चमचाभर ते पण मी आता त्याच्यात कुटून घेणार आहे म्हणजे मग चव एकच नंबर लागते जिऱ्यानी। आणि कोणी कोणी कुटून म्हणजे कुटून करतं बारीक मिरची टाकून आणि कोणी कापून पण मिरचीचं करतं। तर कापून मिरचीचं बी भारीच लागत पण मग आमच्या घरी लेकरं येतं सोनपापडीला आणि शंभूला आणि त्यांना पण कढी आवडती त्याच्यामुळं आम्ही म्हणजे आणि आमची तर म्हणजे आम्ही खलबत्त्यात बारीक करूनच मिरची कढीला टाकत राहतो कारण की आमची तर शंभू आणि सोनपापडी पण आहे आणि सोनपापडीला आणि शंभूला कढी पाहत इतका आवडतो ना लय आवडतो त्याच्यामुळे आम्ही ना म्हणजे कापून मिरची टाकीतच नाही शक्यतो जास्त कुठूनच मिरची टाकीतो। आणि एक दिवस तुला आठवतं का आपण कढी बनवली होती आणि त्याच्यामध्ये सोनपापडीना मिरची खाल्ली होती तुला आठवतं का? हा तर सोनपापडीने इतकं कर खेळलं होतं म्हणजे इतकी रडली ती कारण की तिला कढी भात इतका आवडतो आणि कढी भात खायच्या वेळेस आहे ना तर तिच्या दाताखाली मिरची गेली ती तेव्हापासून मम्मीने त्या सांगितल्या का म्हणजे मिरची कापून टाकीतच नका जाऊ कुठूनच टाकीत जा। कुठून टाकल्यानंतर ती व्यवस्थित परतल्या पण जाती आणि म्हणजे याच्या दाताखाली येत नाही काही नाही तिचं म्हणजे मिरचीचं असं काही वाटत नाही त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे बाहेर लागत ती तशी आपण जेव्हा कुठून टाकतो तेव्हा। पाणी काढून घेतलेलं आहे कढई मधलं आणि कढई बी मी आता तापायला ठेवलेली आहे। तर मी सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे। तर आपलं तेल पण तापलेलं आहे आता मस्त असं आपल्याला फोडणीला टाकायची कढी। तर मी सुरुवातीला त्याच्यात टाकू राहिली मोहरी आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे। मोहरी आणि जिरे एकदम तडतडून द्यायचे म्हणजे लाल होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आणि हे सगळं परतलं का चांगलं परतून द्यायचं आणि त्यानंतर आपण जे मिरची कुटून घेतलेली होती बारीक लसूण आणि मिरची ती आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायची।
आणि हे चांगलं परतून घ्यायचंय. तेवढं सगळं परतेपर्यंत आपल्याला आहे ना जे वाटीत पीठ घेतलेलं होतं आपण ते आपल्याला आहे ना चांगलं कालून घ्यायचंय. तर मी खलबत्त्यातच पीठ टाकलेलं आहे, म्हणजे मग ती मिरचीचा खलबत्ता होता, म्हणजे मग ती मिरची ते बी सगळं त्याच्यात हे होईल, मिक्स होईल. आणि मी पूर्ण डाळीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. गोळे वगैरे काही राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची. तर आपला मिरची आणि सगळं कोथिंबीर जिरे ते सगळं व्यवस्थित परतलेले आहे. आणि आपण जे पीठ काढून घेतलेलं होतं ते आपल्याला त्यात टाकून द्यायचंय आता. आणि आपल्याला जसं लहान तसं आपण गरम पाणी करून घेतलेलंच होतं, तर ते आपल्याला त्यात टाकून घ्यायचंय. तर आपल्याला कढी बनवून घ्यायची दह्याची. तर थोडंसं जास्त पाणी टाकायचं आणि म्हणजे पातळ घट्ट पाहून घ्यायचं आपल्याला, कारण जास्त बी आपली पातळ बी नाही झाली पाहिजे कढी. आणि मी जे नंतरून थोडंसं मीठ ठेवलेलं होतं मसाल्यात, काहीतरी थोडंसं टाकलेलं होतं आणि बाकी उरलेलं होतं ते मी त्यात टाकून देणार आहे आता. आणि याला आपल्याला चांगली उकळी घ्यायची आता. आपल्या कढीला एकदम अशी मस्त उकळी आलेली पहा तुम्ही, म्हणजे आपण जे डाळीचं पीठ ते सगळं टाकलेलं होतं त्याला व्यवस्थित कडपणा आलेला आहे, उकळी आलेली चांगली. आणि आता आपल्याला त्यानंतर हे जे दही आपण घेतलेलं एवढं हे आपल्याला पूर्ण टाकून द्यायचंय. आणि कधी पण कढी करताना दही टाकल्याच्या नंतर जास्त वेळ आपल्याला उकळी घ्यायची नाही, कारण मग ते एवढं खास नाही लागत. तर आपण अगोदर डाळीच्या पिठाची त्याची अगोदर उकळी घेतलेलीच राहती, तर त्याच्यामुळं नंतरून जास्त उकळी घ्यायची काही काम नाही पडत. तर हे पहा एवढ्या याच्यात आपण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी मस्त कढी बनवलेली. आणि दह्याची कढी खायला एकच नंबर लागते. त्यासोबत जर बाजरीच्या भाकरी आणि भात जर असला ना तर मग एकच नंबर अशी दह्याची कढी लागते खायला. म्हणजे आपल्याला दही टाकल्याच्या नंतर आपल्याला फक्त 1 मिनिट भर थोडंसं गरम होऊन द्यायचंय, कारण त्याला जर उकळी जर घेतली ना आपण दही टाकल्याच्या नंतर तर ते फुटत राहतं दही. त्याच्यासाठी आपण आहे ना फक्त अगोदरच जे आपल्याला आपण डाळीचं पीठ ते टाकलेलं राहतं त्यालाच फक्त जास्त उकळी येऊन द्यायची. आणि नंतर आपण जे दही टाकतो का त्यानंतर थोडीशी फक्त नॉर्मल अशी गरम होऊन द्यायची, उकळी नाही येऊन द्यायची त्याला. हे पहा आपलं 1 मिनिट भर अशी गरम पण झालेली आणि आता आपल्याला लगेच ती काढून घ्यायची काढी. नंतरून जर उकळी जर येऊन दिली ना मग तेवढी खास नाही लागत, खायला गोड नाही लागत आणि मग ती फुटती ती. तर आता आपली कढी पण दह्याची कढी मस्त तयार झालेली आता. आणि याच्यासोबत आता आपल्याला मस्त भात आणि बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहे. तर बघा किती मस्त अशी कढी तयार झाली आपली. दिसायला तर एकच नंबर दिसू राहिली आणि खायला पण तिच्यासारखी चव लागणार आहे. आणि आम्ही तुम्हाला अगोदर चिंचेच्या कढीचा पण व्हिडिओ दाखवलेला होता, तर त्याच्यात पण तुम्ही आम्हाला भरपूर असा सपोर्ट केला. तर ह्या पण कढीला तसंच तुम्ही म्हणजे आम्हाला हे करा. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.